जोधपूरमध्ये उतरून बाहेर येईपर्यंत मला वाटत होतं मी का आले इथे. भारतातल्या 2 आठवड्यांच्या सुटीत 2 दिवस असं इकडे येणं खरंच गरजेचं आहे. त्यातच त्या विमानातल्या एकानं मला ओळखलं. मग उतरल्यावर सेल्फी काढली. तुम्ही बिना मेकअपच्या सुद्धा ओळखू येता, काम करणं का बंद केलं, असे ठराविक प्रश्न पण विचारून झाले. एकाने काढल्यावर तो काढतोय म्हणून अजून 2-4 जणांनी काढले. त्यातल्या काहींना मी कोण हेही माहित नव्हतं. तरीही कोणीतरी सेलिब्रिटी आहे म्हणून आपले उगाच फोटो काढले. बाहेर पडता पडता सिक्युरिटी मधला एक जण आला आणि म्हणाला, तुमचा बॉम्बे स्टोरीज मी खूपदा बघितलाय. तुम्ही अजून चित्रपट करायला हवे होते. माझ्या आवडत्या पण न चाललेल्या चित्रपटाबद्दल कोणीतरी बोललं याचा आनंद झाला आणि त्याच आनंदात बोलून गेले. तसे चित्रपट नंतर मिळाले नाहीत म्हणून तर काम करणंच सोडून दिलं. आणि आज जेव्हा कोणीतरी तुम्ही अजून काम करायला हवं होतं म्हणता, तेव्हा त्याचा आनंद जास्त आहे. त्या युनिफॉर्म वाल्याला सॅल्यूट करून मी बाहेर येऊन भिरभिरत्या नजरेनं माझ्या नावाची पाटी धरून उभं असलेलं कोणीतरी शोधत होते. पण पाटीच्या आधीच डोळ्याला गॉगल लावलेली, शोल्डर कट केलेली, कानात लांब डूल घातलेली, केशरी बांधणी कुर्तीत अजून स्वतःचा चार्म जपलेली तनू दिसली आणि विसरून मी पळत सुटले. तू तू स्वतः आलीस मला घ्यायला? मला वाटलं ड्रायव्हर पाठवशील. मैत्रीण 25 वर्षांनंतर भेटणार आणि तिला घ्यायला मी ड्रायव्हरला पाठवेन? असं कसं होईल? त्यात माझ्या जेठजींनी सांगितलं होतं, पाहुणीचं स्वागत जोरदार झालं पाहिजे. तिला इथे मिठी मारली तर चालेल की नाही या विचारात असताना तिनेच एकदम जोरात मिठी मारली आणि म्हणाली, मला खरंच वाटलं नव्हतं तू मला परत भेटशील आणि तीही अशी माझ्या गावात. आणि मग एक मिठी पुरली नाही म्हणून परत एकदा घट्ट मिठी मारली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. ड्रायव्हरला मारवाडीमध्ये तिनं नेमकं कुठं यायचं ते सांगितलं आणि माझा हात हातात घेऊन म्हणाली, आज परत कॉलेजमध्ये गेल्यासारखं वाटलं. मला खूप खूप बोलायचंय. त्यामुळे आधी आपण पालीला जाऊ आणि मग रात्री गावी सुमेरपूरला. मॅडम, तुम्ही म्हणाल तसं. पण खरंच तिच्या आणि माझ्या मध्येच चमकणाऱ्या पांढऱ्या केसांकडे, दोघींच्या वाढलेल्या काही किलोंकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही त्या तशाच कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीच तर होतो. आता तिचं लग्न लवकर झालं, लगेच मुलं झाली, नाहीतर नुकतीच 40शी ओलांडलेल्या मुलीच तर आहोत आम्ही. माझ्या अपेक्षेनुसार BMW आली आणि ड्रायव्हरने ज्या अदबीनं माझं सामान आत डिकीत ठेवलं, मला क्षणभर माझ्या जुन्या दिवसांची आठवण आली. जेमतेम 4-5 वर्ष राहिले असेल मी त्या जगात. पण पूर्णपणे त्या जगातून बाहेर पडायला मात्र मला त्याहून जास्त काळ लागला. दमलीस का ग? ही फ्लाईट जरा लवकर निघते सकाळी पण मग पूर्ण दिवस हाताशी मिळतो म्हणून तुला ही फ्लाईट घ्यायला सुचवलं मी. तनूच्या प्रश्नानं मी त्या विचारांमधून एकदम बाहेर आले. अगं, तसंही सध्या झोपेचं खोबरच झालंय. कधी येते कधी नाही, त्यात जेट लॅग. त्यामुळे मी कशाचा विचारच करत नाही बघ. जेव्हा झोप येते तेव्हा झोपून घेते. तू सांग, मला तुझ्याबद्दल सगळं ऐकायचंय. कशी काय रुळलीस इथे? मला वाटलं तू टिपिकल साडीत येशील पण तू तर मस्त कुर्ता जीन्स मध्ये आलीस की. मग ती एकदम तनू स्टाईल जोरात हसली आणि म्हणाली, आमच्याकडे गावानुसार लूक बदलतो. जोधपूर पालीमध्ये वेगळं, सुमेरपूरमध्ये वेगळं. आणि हसणं पण बरं का, सुमेरपूरमध्ये पुरुष सुद्धा इतकं जोरात हसत नाही. पण ते नसले तर कोठीत आम्ही बायका मात्र सगळी दारं लावून असं मोकळं हसून घेतो. माझ्या चेहऱ्यावर काय आलं माहित नाही, पण ते बघून ती म्हणाली, खूप वेगळं जग आहे हे, पण म्हणून सरसकट त्याला वाईट म्हणून टाकू नकोस. आजचा पूर्ण दिवस पडलाय बोलायला. मी घरी खोटं सांगितलंय त्यांना त्यांना सांगितलं ती दुपारच्या फ्लाईटने येणार आहे आणि तुला घेऊन मी थेट गावी येईन असं सांगितलं आहे तिथे. म्हणजे तू अजूनही पूर्वीसारख्या थापा मारतेस की ग? आणि मी अगदी नकळत पूर्वीसारखी टाळी द्यायला हात वर उचलला आणि तिनेही पूर्वीसारखी जोरात टाळी दिली. तेव्हा आम्हाला कॉलेजच्या एम्पी थिएटर मध्ये बसल्यासारखं वाटलं.
एकदम पुढे वळून ती मारवाडी ड्रायव्हरला काहीतरी म्हणाली. मग त्याने गाडी एका छोट्या रस्त्याने काढली. अगदी 5-10 मिनिटात गाडी थांबली आणि तनू म्हणाली, माझी इथली सगळ्यात आवडीची जागा दाखवते. काही पावलं चालून गेलो आणि समोरची ओबड-धोबड पायऱ्यांची विहीर बघून मी थक्क झाले. खूप मोठी नव्हती किंवा खूप जुनीही वाटत नव्हती. मी काही विचारायच्या आधीच तनू म्हणाली, ही काही खूप ऐतिहासिक सुंदर नाही, मात्र या गावातल्या एका बाईसाठी तिच्या नवऱ्याने 100-125 वर्षांपूर्वी बांधली होती ही. ती बाई म्हणजे माझ्या मामीची आजी. मला इथे आले की माहेरी आल्यासारखं वाटतं. कित्येकदा मी इथे येऊन एकटीच बसली आहे, रडली आहे. त्या आजीची गोष्ट नंतर सांगेन कधीतरी, पण आज मला या विहिरीच्या काठावर तुझी गोष्ट माझी गोष्ट सांगायची आहे तुला. तनू, तेच ऐकायला मी इतक्या लांब आले. मला अजूनही आठवतं आपली पहिली भेट काय फनी होती. म्हणजे तुला भेटायच्या आधीच मी प्रसिद्ध होते, नाटकांमुळे, 1-2 जाहिरातींमुळे. त्या दिवशी तू अशीच पायऱ्यांवर बसली होतीस. मी आणि आशिष वरच्या क्लासमधून आलो, तर अनपेक्षितपणे तू तिथे दिसलीस. त्याआधी मी कधी तुला बघितलं होतं असं मला आठवत नाही, किंवा मी तुझा चेहरा लक्षातही ठेवला नव्हता. पण त्या दिवशी तू माझ्याकडे बघत निखळ हसलीस आणि हातानेच माझा कुर्ता उलटा आहे असं दाखवलंस. मी तशीच माघारी त्या क्लासरूम मध्ये गेले आणि कुर्ता सुलटा करून घालून आले, तेव्हा तू फक्त हाताने थम्स अप केलंस. पण त्या दिवसानंतर मी तुझी दखल घेतली. आमच्याच वर्गात होतीस तू. फिलॉसॉफी मेजर होते, पण माझ्या जनरल सोशॉलॉजी सायकोलॉजीच्या वर्गात. पण तू दिसलीस तेव्हा मी नकळत तुझ्याकडे बघून असले आणि बहुतेक तीच सुरुवात होती आपल्या मैत्रीची. मला मला आजही हे भारी वाटतं ऐकायला. तू मला अजूनही तुझी मैत्रीण समजतेस? म्हणजे तू इतक्या लांब आलीस भेटायला, त्यावरून समजायला हवं होतं मला, पण तुझ्या तोंडून ऐकून खूप भारी वाटतंय ग. तुझ्याबद्दल ना एक गूढ कुतूहल होतं आणि आजही आहे. म्हणजे तुझं बिनधास्त वागणं आणि तरीही मेरिटमध्ये असणं. तू जो दिवस सांगितलास ना, तर त्या दिवशीच नाही तर त्याच्या आधी कित्येक दिवस मी तिथे बसलेली असायची. पण तू त्या दिवशी मला बघितलंस. मी खुणेनं काही सांगितलं आणि तुला ते कळलं, त्याचा राग आला नाही, याचं मला फार बरं वाटलं. मुळात मला कॉलेज संपल्यावर घरी जायची घाई नसायची, कारण इतका मोकळेपणा परत कधीही मिळणार नाही हे माहीत होतं. मी 18 वर्षांची असतानाच माझं लग्न ठरलं होतं. आमच्याकडे असंच होत असतं आणि कोणीही का, कशाला विचारत नाही. पण माझ्या नशिबाने माझा होणारा नवरा तेव्हा अजून शिकत होता, त्यामुळे मलाही पुढे शिकण्याची परवानगी मिळाली होती. मुळात आमच्यात लग्न ठरवताना नात्यात, ओळखीत सोयरीक बघितली जाते. जितेन त्यांच्या घरात सर्वात छोटे. त्यांच्या आत्याला मूल झालं नाही म्हणून तिने भावाला सांगितलं, तुझं पुढचं मूल मी दत्तक म्हणून घेत नाही, पण ते जन्माला आल्यानंतर मला वाढवायला दिलंस तर मी जन्मभर ऋणी राहीन. त्यावेळी जितेनच्या आजीनं सुनेला न विचारताच मुलीला शब्द दिला होता. मग झालेलं चौथं अपत्य म्हणजे जितेन आत्याच्या घरी वाढले. त्यांची आत्या आमच्या शेजारच्या वाड्यात राहायची, त्यामुळे आम्ही सगळेच एकमेकांच्या पाहण्यात होतो. त्यामुळे लग्न ठरवताना मला विचारलं गेलं नाही, पण सांगितलं. मी त्यातही खुश होते की लग्न करून पण शेजारीच राहणार. मला आमचा साखरपुडा होईपर्यंत काहीच माहित नव्हतं. मी आपली सुजाता काकीला सासूमा म्हणत होते. त्यामुळे साखरपुड्याला जेव्हा पालीहून सगळे आले, बडीमा, नानी, मी सगळ्यांच्या पाया पडत होते, तेव्हा मला जे कानावर पडत होतं ते आणि मी विचार करत होते, यात माझा गोंधळ होत होता. शेवटी न राहून मी रडवेली होऊन सुजाता काकीला कोपऱ्यात नेऊन विचारलं, हे सगळे त्या बाईला माझी सासूमा का म्हणताय? तेव्हा तिनं मराठीत सांगितलं, तीच तुझी खरी सासू आहे. मी तुझी आत्ते सासू आहे, जी तू माझा मुलगा नाही भाचा आहे. मी तेव्हाच रडत विचारलं, म्हणजे म्हणजे मी लग्नानंतर इथे नाही राहणार? मला मिठीत घेत त्या म्हणाल्या, जितू इथे राहावा म्हणून तर मी तुमचं लग्न ठरवलं. बघू, आपण काहीतरी प्लॅन करू. सतत घुंगटमध्ये असणाऱ्या, मारवाडीच बोलणाऱ्या, साडी पण नाही घागरा घालणाऱ्या बायका बघून मी घाबरले होते. आता उरलेलं आयुष्य कसं काढणार मी, माझं काय होणार असंच मला वाटत होतं. पण मी घरात मोठी, माझ्या मागे अजून एक बहीण, भाऊ. मी लग्न मोडलं
तर त्या दोघांचं लग्न जुळायला कठीण होणार म्हणून मी गप्प बसले. मी एकदम मायेनं तनूच्या डोक्यावरून हात फिरवला. आम्ही दोघी एकाच शहरात असताना देखील किती वेगळ्या जगात वाढत होतो. म्हणजे जेव्हा तिचा साखरपुडा झाला होता, तेव्हा मी कमिटमेंट न देता रिलेशनशिप एक्सप्लोर करत होते. ती सगळी लोक गेल्यावर सुजाता काकीनं मला आणि जितूला एकत्र बोलावलं. माझी 12वीची परीक्षा झाली होती आणि जितूचं इंजिनिअरिंगचं दुसरं वर्ष सुरू होतं. त्यांनी माझा हात जितूच्या हातात देत त्याला सांगितलं, जितू, तू तुझ्या मामासाला बघितलायस. त्यांनी आजपर्यंत कधी माझ्यावर हात उगारला नाही, जबरदस्ती केली नाही. पण मी त्यांच्यासाठी अनेक गोष्टी केल्या, पण त्यांना त्यांची जाणीव होती. परमुलखातून येऊन मी इथली झाले. पुणं आणि पाली या जमीन आसमानाचं अंतर आहे. हे अंतर कमी करण्यासाठी तूच फक्त तिला मदत करू शकतोस. मी प्रयत्न करतेय तुम्हाला इथेच राहायला मिळावं, किमान सुरुवातीची 2-4 वर्ष तरी. पण भाईसा यावेळी ऐकतील असं वाटत नाही. जितू, एखादी मुलगी लग्न करून येते तेव्हा ती तिचं खूप काही मागे सोडून येते याची जाणीव कायम ठेव. आणि असं बरंच काही बोलली. एकदम काहीतरी आठवल्यासारखं तिनं बॅगेतून क्रीम रोल काढला आणि म्हणाली, अरे, तू भेटलीस की पहिलं तुला हे द्यायचं असं ठरवलं होतं आणि मग विसरून पण गेले. आपल्या कॉलेज जवळच्या बेकरीत मिळतो तसा नाही, पण अगदीच वाईट नाही. मी पण बघ तुला आल्यापासून विचारलंही नाही, भूक लागली आहे का, काही खायचंय का. तनुजा, खरं सांगू, तुला भेटून पोट भरलं. म्हणजे तू कॉलेजमध्ये असतानाच तुझं लग्न ठरलं होतं हे माहित होतं. पण इतक्या लवकर का ठरवलं, त्यामागची कारण मी कधी जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. म्हणजे घट्ट मैत्रिणी नसलो तरी मैत्रिणी होतोच ना आपण. तू तेव्हाही स्टार होतीस, आताही स्टार आहेस, सेलिब्रिटी होतीस तू, सोशल मीडिया यायच्या आधीच्या काळातली. कॉलेज नंतर तर चित्रपट पण केलेस. तुला मी तेव्हा का सांगणार होते हे सगळं, आणि तू तरी का ऐकून घेणार होतीस. मुळात तुझ्याकडे तेवढा वेळही नव्हता. तू मला मैत्रीण मानतेस यातच मी खुश होते. आता एक सांगू, रागावणार तर नाहीस ना. विचार की, रागावले तरी आता तुझ्याच भरवशावर आहे, कुठे जाऊ शकत नाही. मी तुझ्या सर्कलपेक्षा वेगळी होते तरीही तू माझ्याशी मैत्री केलीस, केलीस ती केलीस. आपल्या त्या जोरदार भांडणानंतर मला वाटलं नव्हतं तू कधी परत माझ्याशी बोलशील. आणि मग तूच माझा नंबर शोधून माझ्याशी 25 वर्षांनंतर बोललीस. त्याही वेळा प्रश्न पडला होता आणि आताही तोच. तू माझ्याशी मैत्री का केलीस, काय पाहिलंस माझ्यात. माझं हसणं न थांबवता मी आधी हसून घेतलं आणि म्हणाले, तनू, मी खूप वेगळ्या वातावरणात वाढले होते. प्रसिद्धी खूप लवकर मिळालेली आणि तसंच माझे कौतुक करणारे, माझा फायदा घेऊ बघणारे आजूबाजूचे वाढले. त्यातल्या खूप कमी जणांमध्ये मला काही सुनवायची हिंमत होती, कारण ते सगळे माझे मिंठे होते. प्रत्येकानं कधी ना कधी काहीतरी फेवर घेतलं होतं. त्यातले बरेचसे जण माझ्या समोर एक आणि माझ्या मागे वेगळं बोलायचे. मला ते कळत नव्हतं असं नाही, पण मला त्यांना बाजूला सारताही येत नव्हतं. त्यांचं ते अटेन्शन मला हवं होतं. तू जजमेंटल न होता माझा कुर्ता उलटा झालाय हे मला जसं सांगितलंस ते मला खूप आवडलं. तू कधीही माझ्याशी घसट करायचा प्रयत्न केला नाहीस. आणि त्या दिवशी तू जेव्हा मला थोबाडीत मारलीस, तेव्हा मी पहिल्यांदा कोणाकडून तरी मार खाल्ला होता. तो अपमान पचवायला मला 5 एक वर्ष जाऊ द्यावे लागले. आणि जवळजवळ 15-20 वर्षांनी मी स्वतःजवळ कबुली दिली आणि तुझ्याकडे येऊन तुझ्या समोर माफी मागायची ठरवलं. तेव्हापासून तुझा शोध सुरू केला. तो 1.5 वर्षांपूर्वी तुझा नंबर मिळाल्यावर थांबला. नंतर बघितलं तर तू माझं फेसबुक, इन्स्टा, ट्विटर सगळं अकाउंट फॉलो करत होतीस. पण तुझं सासरचं आडनाव बघून मला तुला ओळखता आलं नाही इतकंच. तनू बघतच बसली होती माझ्याकडे. तेवढ्यात तिचा ड्रायव्हर आला आणि मारवाडीत तिच्याशी काहीतरी बोलला. मग ती माझ्याकडे वळत म्हणाली, जेटजी निघालेत सुमेरपूरहून. ते घरी पोचायच्या आत आपण घरी पोचू. तू आधीची फ्लाईट घेतलीस अशी सारवासारव करावी लागणार आहे आता बहुधा. आम्ही तिच्या घराच्या जवळच होतो बहुधा. अगदी 10-15 मिनिटात पोचलो एका मस्त टुमदार बंगल्यात. त्याआधी गाडीत तनू पूर्ण वेळ फोनवर कोणाकोणाला काय काय सांगत होती. एखादा मॅनेजर सारखा फर्मनेस होता तिच्या आवाजात. मस्त कमांड देऊन बोलत होती ती. काय मस्त कमांडने बोलतेस तू यार.
कॉलेजमध्ये किती वेगळी होतीस. गरज पडली की सगळं शिकून घेतो आपण आपोआप, असं म्हणत तिनं कपाटातली ओढणी अंगावर काढून घेतली. माझ्या चेहऱ्यावरचा प्रश्न वाचून म्हणाली, मोठे धीर आहेत. घुंगट तर काही मी घेत नाही, पण मग म्हणूनच ओढणी खांद्यावर घेते. खरं तर तेही त्यांनी सांगितलं नाही, किंबहुना त्यामुळेच मी करते. कोणत्याही गोष्टीची जबरदस्ती केली की ती गोष्ट मुद्दाम टाळावी असं वाटतं. त्याउलट मोकळीक दिली की आतूनच आदर व्यक्त करावा असं वाटतं. मी पण कुर्त्यावर ओढणी घ्यावी का असं विचारल्यावरती हसून म्हणाली, माझ्या धीरांनी बॉम्बे स्टोरीज 10 वेळा बघितलाय आणि गावाकडे तुझ्याशी बोलता येणार नाही म्हणून ते कारण काढून इथं येत आहेत तुला खास भेटायला, बघायला. पूर्वी मला भेटायला उत्सुक असलेल्या लोकांना बघून आनंद व्हायचा. आता मात्र उदास वाटतं. तिच्या धीरांनी मला विना मेकअपचं साध्या कुर्त्यात पाहिलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य त्यांनी लपवायच्या आधीच मी बघितलं. ते आले म्हणून तनुजा आत जायला लागली तर ते म्हणाले, बस तू पण इथेच. नंतर जेवताना त्यांच्या मते तनुजानं अजून 2-4 पदार्थ जास्त करायला हवे होते आणि त्या भरलेल्या ताटातले संपवता संपवता मला पुढचे 2 दिवस जेवलं नाही तरी चालेल असं वाटत होतं. भरपूर खिलवणे हा त्यांच्या मते उत्तम आदर सत्कार होता, तर माझ्या मते तो त्रास होता. पण आपण इथे वाद घालायला आलो नाही तर भेटायला आलो हे समजून घेऊन मी हसून सगळं सोडून देत होते. त्यांनी मला बरेच प्रश्न विचारले. मी कुठेही जजमेंटल न होता उत्तरं दिली. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना मलाच मजा येत होती. म्हणजे काही क्षणांसाठी मी त्यांच्या नजरेतून माझ्या आयुष्याकडे बघत होते. ते निघता निघता जितेन आले. आम्ही दोघं एकमेकांकडे बघून छानसं हसलो आणि मग ते भावाशी बोलत बसले म्हणून मी आत निघून गेले. आमच्या घरात जितेन नंतर शिकलेली मीच आहे. त्यामुळे माझ्या दिरांनी सगळ्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी माझ्याकडे दिली होती. इथली सगळी गणितं वेगळी आहे. म्हणजे पुरुषांचं राजकारण बाहेर चालतं तर स्त्रियांचं घरात. मी त्यात अडकू नये म्हणून सुजाता काकीनं खूप हुशारी करून आम्हाला हे असं इकडे राहण्याची सोय करून दिली. पण त्याआधी 2-3 वर्ष मी तिकडे गावी होतेच. 3 वर्षात 2 मुलांना जन्म देऊन मी माझं सून, बायको म्हणून कर्तव्य पार पाडलं होतं. त्या 2-3 वर्षातच मला महत्व कळलं त्या कमावलेल्या आवाजाचं. मी खूप वेगळ्या जगातून या जगात आले. तिथले प्रश्नच वेगळे होते. म्हणजे माझ्यासाठी ज्या गोष्टी सहज होत्या, त्याबद्दल इथल्या बायका विचार सुद्धा करू शकत नव्हत्या. आता साधं उदाहरण देते. माझ्या जाऊबाई अजूनही नवऱ्याच्या ताटात जेवतात. लग्नात माझ्या आजे सासऱ्यांनी सांगितलं की ही सून पुण्याची म्हणजे माझ्या लेकीकडची आहे. त्यामुळे मी तिला लेकीसारखी मानणार आणि ती तर घुंगट घेणार नाहीच. पण माझ्या इतर सुना देखील माझ्या समोर घुंगट घेणार नाही. आता आजे सासऱ्यांच्या समोर घुंगट घ्यायचा नाही म्हटल्यावर बाकी कोणासमोर घ्यायचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे आजही जाऊ सासू खुश होतात. पण माझे लाड होत आहेत याची त्यांना असूया देखील वाटत होती. मग मी त्यांना प्रत्येक गोष्टीत मोठेपण द्यायला शिकले. त्यामुळे त्यांनाही मनातून बरं वाटलं आणि नंतर त्यांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी मी घेत होते. त्यातही मुलीकडे खास लक्ष देत होते. या समाधानात त्यांचे उरलेले हेवे दावे सुद्धा विरून गेले. म्हणजे मी खूप सुखात आनंदात आहे असं मात्र नाही. माझे प्रश्न आजही आहेत. छोट्या मोठ्या कुरबुरी सुरूच असतात. पण तुम्हाला सगळं काही मिळत नाही. तेव्हा जे समोर येतं त्यातला आनंद घ्यायला मी शिकले. लग्न म्हणजे की नाही गणित असतं, पण प्रत्येकाचं वेगळं. म्हणजे इथल्या गणितात 2+2 कधी 4 असतात, कधी 22 तर कधी 0. पण त्या उत्तरामुळे आपल्या आयुष्यात काय फरक पडणार हे बघायचं आणि ते गणित आपलं म्हणायचं, नाही तर सोडून द्यायचं. कधी कधी आयुष्य संपतं पण गणिताचं उत्तर मिळत नाही. त्यावेळी दुसरं गणित आपण मांडू शकतो का असा प्रश्न आधी स्वतःला विचारायचा आणि मग पुढचं पाऊल उचलायचं. त्या क्षणी मला तिला घट्ट मिठी मारावीशी वाटली आणि मी मारली. तनुजा, यू आर सो सॉर्टेड. म्हणजे जेव्हा मी सेक्स कडे प्रिव्हिलेज बंडखोरी म्हणून बघत होते तेव्हा तू म्हणत होतीस की यात कसली आली बंडखोरी. ही तर नैसर्गिक गोष्ट आहे. तुला हवं तेव्हा आवडत्या व्यक्ती बरोबर ते करता येणं हे वेगळं. म्हणजे त्या काळात मला समोरचा आवडतोय की नाही यापेक्षा मला करून बघायचं होतं आणि त्यातून फायदा मिळवायचा होता. म्हणून मी माझं शरीर वापरत होते. तू जेव्हा म्हणाली होतीस
की शरीराचा वापर शिडीसारखा करू नकोस. खूप वर पोचलीस आणि खाली पडलीस तर सावरायला कोणी नसेल. तेव्हा मला ते खूप क्लिशे वाटलं होतं. पण माझ्या 4-5 वर्षांच्या अनुभवात लक्षात आलं, मला वाटत होतं मी लोकांना वापरून घेते, पण ते तर अगदी उलट होतं. ते मला वापरून घेत होते. आणि मग सगळ्याचा उभं घेऊन मी पळ काढला. परत शिक्षण सुरू केलं. नशिबानं चांगले आई-वडील आणि पैसे दोन्ही होते. ती मन लावून ऐकत होती. सोपं नव्हतं माझ्यासाठी लाईमलाईट मधून एकदम असं बाहेर जाणं. पण त्या काळात मला स्वतःला शरीर न वापरता पुढे काहीतरी करायचं होतं. तू मारलेली थोबाडी ती काही पहिली किंवा शेवटची नव्हती, पण ती आत कुठेतरी झोंबली होती मला. दोघी काही क्षण गप्प होतो. एकदम जितेन आले आणि म्हणाले, "सालीजी, जरा बाहेर येता का?" दादासा निघाले. मी चक्क निघताना कोणीही न सांगता त्यांना वाकून नमस्कार केला. पण त्यांनी पाठीवर जो हात ठेवला, त्या स्पर्शातलं पुरुषपण जाणवलं, तेव्हा हसायला आलं. यापुढे त्यांनी काही बोलू नये आणि मलाही बोलावं लागू नये अशी मी मनोमन प्रार्थना करत होते. तेव्हा चक्क त्यांना एक फोन आला आणि लगेच निघावं लागलं. जे काही झालं त्याची कल्पना बहुतेक जितेन तनुजाला आली असणार, कारण दोघांनीही नजरेनं माफी मागितली. विषय बदलायला मीच विचारलं, मुलं कुठे आहेत? फक्त फोटोत बघितलं, कधी येतील? माझी पुतणी जयपूरला असते, डॉक्टर आहे ती. मुलगा मुंबईला MBA करतोय. पुतण्या आणि माझी लेक इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात आहेत. ते येतील संध्याकाळी. मग सगळे मिळूनच सुमेरपूरला जाऊ. तोपर्यंत मी पण जरा माझी कामं संपवून येतो. म्हणजे तुम्हा मैत्रिणींना घरात मोकळेपणाने गप्पा मारता येतील. परत इतका मोकळेपणा मिळणार नाही. जितेन, तुमची मराठी अजून चांगली आहे की? मला वाटलं विसरला असाल. तनुजा आणि माझी कोड लँग्वेज आहे ती. त्यातले शब्द काही ना इकडे समजतात, पण पूर्ण वाक्याचा अर्थ नाही लागत. बाकी तुमची मैत्रीण मराठी आधी आहे, मारवाडी नंतर, असं मला वाटायचं. पण आता मारवाडी माझ्यापेक्षा सरस बोलते. माणूस चांगला आहे की वाईट, हे आपण तो जसा दिसतो त्यावर ठरवू शकतो का? त्याहीपेक्षा तो माणूस नवरा म्हणून कसा असेल, हे फक्त बघून सांगता येतं का? मुळात चांगल्या नवऱ्याची व्याख्या काय आहे? शयनेषु रंभासारखं पुरुषांबाबत काही नसतं का? विचारानेच माझ्या चेहऱ्यावर बहुतेक हसू आलं. पण तनुजानं विचारलं, कसला विचार करून हसतेस? जितेन बाहेर गेलेत आणि घरातले काम करणारे पण आजूबाजूला नाहीत. याची खात्री करून मी एकदम तनुजाला म्हणाले होते, मी जेव्हा तुला म्हणाले होते की जितेन पाणी कम आहे, तू का करतेस याच्याशी लग्न, तेव्हा तू पहिलं मला थोबाडीत मारली आणि नंतर म्हणाली होतीस, लग्न म्हणजे फक्त सेक्स नसतो, तो त्याचा भाग आहे, पण फक्त तेच लग्न नाही. मुळात माझ्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल काहीही बोलायचा तुला अधिकार नाही. आणि लग्न म्हणजे काय, ते कशासाठी करतात, ते कसं टिकतं, हे सगळं समजण्यासाठी तू खूपच लहान आहेस. पण फणकारात निघून गेली होतीस. त्यानंतर 2 महिन्यांनी माझ्या नावाची पत्रिका तू मोनाकडे दिलीस. पहिल्यांदा मला कोणीतरी असं चार चौघात सुनावलं होतं. 15 वर्षांपूर्वी मी लग्न केलं नेव्हिलशी. पण अगदी येस आय डू म्हणेपर्यंत मलाच खात्री नव्हती मी हे का करतेय. आज मला 12 वर्षांचा मुलगा आहे. नेव्हिल इज अमेझिंग इन बेड. तो वाईट नवरा बाप नाही, पण तरीही तो लॉयल नाही. बरं, आणि हे करताना तो आडपडदा ठेवत नाही, लपवाछपवी नाही. मला उलट त्याने सुचवलं, लेट्स हॅव ओपन मॅरेज. त्यामुळे मी अजूनच गोंधळून गेले. या सगळ्या काळात तू तेव्हा जे बोलली होतीस ते जास्त आठवत होतं. माझा हात हातात घेऊन तनुजा म्हणाली, राधिका, तेव्हाही तुझं जग वेगळं होतं आणि माझं जग वेगळं. आताही तुझं माझं जग वेगळं आहे असं म्हणून मी गप्प बसू शकते. पण तरीही मैत्रीण म्हणून इतकंच सांगू शकते, तू जेवढी इतरांशी तुलना करायला जाशील तेवढी फसशील. इतक्या मोठ्या कंपनीत मस्त मोठ्या पदावर काम करतेस, इतके थेरपिस्ट आजूबाजूला असताना तुला माझ्याकडे काय यावंसं वाटलं? आय वॉज वेटिंग फॉर दिस क्वेश्चन. मोठं हसू ओठावर आणत मी म्हणाले, तू म्हणतेस ते अगदीच खरं आहे, पण थेरपिस्टकडे भली मोठी रक्कम द्यावी लागतेच आणि स्वतःच्या आयुष्याची पिसं स्वतःच काढावी लागतात. तरीही हाती काही लागेल याची खात्री नसते. मग तिच्या हातावर हात ठेवत म्हणाले, 20व्या वर्षी तुला जे कळलं ते मला 40व्या वर्षी कळलं.
मग आता 40 नंतर तुला आलेलं शहाणपण आधीच जाणून घेतलं तर आयुष्य जास्त सुंदर होईल असं वाटलं. बोलावं की नाही त्या संभ्रमात असताना तनुजा म्हणाली, आमच्या समाजात मुलगी जन्माला आली की आई हिची विदाई करायची म्हणून रडते. पण माझे बाबा खुश झाले होते, कारण मी त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीच्या जन्मदिवशी जन्मले होते म्हणून. म्हणून माझं नाव तनुजा. माझे लाड झाले. पण माझ्या आजीनं, सुजाता काकीनं मला उघड्या डोळ्यांनी वास्तव स्वीकारायला शिकवलं. म्हणजे जे नाही त्याबद्दल रडायचं, की जे आहे त्यात सुख मानायचं, हे आपल्यावर असतं ना. मला कॉलेजमध्ये फिलॉसॉफी शिकताना वाटायचं हे सगळं मला आधीच माहिती होतं. फक्त याचे प्रणेते, त्यांनी दिलेली गोंडस नावं माहित नव्हती. आईला, या तनुजा मागे ती तनुजा होती तर. किती रोमॅन्टिक होते तुझे बाबा. आणि जितेनच्या नावामागे जितेंद्र होते बरं का. एकूण काय, जिने की राह तुला जन्मापासूनच मिळाली होती. नॉट बॅड. लोकांना तनुजा फक्त काजोलची आई म्हणून माहिती असते. तुला चक्क तिचे चित्रपट माहितीये. बाबा म्हणायचे, हेमा मालिनी, वहिदा, वैजयंतीमाला, साधना या सगळ्या सुपरस्टार होत्या. आम्ही त्यांची स्वप्न पण बघू शकत नाही. आम्हाला स्वप्न सुद्धा पडणार तनुजा, बबिता, मौसमी, टीना यांचीच. तसंच माझं होतं बघ. मी आवाक्या बाहेरची स्वप्न बघितलीच नव्हती, पण म्हणून काही मी डबक्यात राहिले असंही नाही. मी माझी चौकट माझ्या आजी आईपेक्षा वाढवली. पण मला ती तुझ्या चौकटी इतकी करावी असं कधीच वाटलं नाही. तुझे प्रश्न, माझे प्रश्न वेगळे असतील तरीही कदाचित त्यातल्या धारणा सारख्या असू शकतात. आपले प्रश्न आपल्यालाच सोडवावे लागतात. तेव्हा तू जोपर्यंत सगळं मला सांगत होतीस तोवर मी फक्त ऐकून हो हो म्हणू शकते. सल्ला काहीच देऊ शकत नाही. आणि सगळं सांगितल्यावरही जो सल्ला देईन तो माझ्या अनुभवातून दिलेला सल्ला असेल, तो तुला लागू पडेल याची खात्री मी नाही देऊ शकत. तनू डार्लिंग, थेरपिस्ट हेच सगळे मला माझेच पैसे घेऊन ऐकवत आले आहेत. मला वेगळं काही ऐकायचं होतं म्हणून मी आले नव्हते. मी खरंच मनापासून माफी मागायला आले होते. आणि जमलं तर एका प्रश्नाचं उत्तर शोधायला आले होते. पण आता तुझी मुलं, संसार, चेहऱ्यावरचं आणि वागण्यातलं सुख बघून नाही विचारणार. हातातला हात एकदम काढून घेत उभी राहत ती म्हणाली, काही प्रश्न न विचारलेलेच बरे असतात. पुढचे जवळपास 24 तास आम्ही एकत्र होतो. पण तिची माणसं, घरदार, फॉरेनर, कधी काळी चित्रपटामध्ये अभिनय केलेल्या माझ्याबद्दल प्रत्येकाला कुतूहल होतं. माझ्याशी बोलायचं होतं. गावी जाताना सुद्धा गाडीत बाकीचे होते. त्यामुळे परत तनुशी बोलायची संधी मिळालीच नाही. त्यापेक्षा मला वाटलं, तिनं तशी संधी येऊच दिली नाही. अचानक सगळी दारं बंद करून घेतली. मला परत एअरपोर्टवर सोडायला तरी ती येईल असं वाटलं होतं, पण तेव्हाही तिने काहीतरी कारण काढलं आणि जितेनला माझ्यासोबत पाठवलं. गाडीत ते तनूबद्दल भरभरून बोलत होते. मी ऐकत होते. मध्येच नेव्हिल बद्दल समायराबद्दल सांगत होते. पण मी खूप वरवरचं बोलतोय हे कळून की काय ते एकदम म्हणाले, शांत डोह असतो. त्यात आपलं प्रतिबिंब पाहायचं असतं. हवं तर पाय पाण्यात सोडायचे किंवा त्याला हात लावायचा. मात्र त्यात एखादा दगड भिरकावतो ना, तेव्हा प्रश्नांचे तरंग उभे राहतात. त्या छोट्या लाटा काही काळानं खाली बसतात, तेव्हा दगड नसतो शोधायचा परत. असे दगड पचवून तो डोह उभा असतो. माझ्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला, हे सुद्धा तिचेच शब्द आहेत. मला वाटतं इथे आली नसती तर तुमच्यासारखी अशी मोठ्या कंपनीत कामाला असती. पण तिचं म्हणणं आहे, वाळवंटात वावटळ येते आणि मग कशी माती उडते आणि परत खाली बसते. तसंच असतं आपलं नशीब. हवेत उडते, नवीन आशा दाखवते आणि शेवटी परत इथेच खाली येऊन बसते. तुमच्याबद्दल आपुलकी आहे तिच्या मनात. म्हणून आली नाही तुम्हाला सोडायला. तुम्ही हे समजून घ्याल ही माझी खात्री आहे. गाडीतून जेव्हा मी उतरली तेव्हा मी परत जितेनकडे बघितलं. तेव्हा तनुजाच्या चेहऱ्याचा भास झाला. ते दोघं एकमेकांसारखे दिसत होते. एकदम आजी आठवली. ती म्हणायची, लग्नाच्या काही वर्षांनंतर नवरा बायको एकमेकांसारखे दिसतात. असं जेव्हा वाटतं तेव्हा समजायचं त्यांच्या लग्नाचा पार एक तारी आहे. लाडू बांधला जातो पण सहज तोडलाही जातो. तोंडात एकदम विरघळून जातो. साखर कोणती, पीठ कोणती कळत नाही. चेक इन झाल्यावर निवांत ईमेल्स बघताना नेव्हिलची ईमेल बघून पहिलं तिला मनात धडकी भरली.
झटकन तिनं ती उघडली तर चक्क प्रेमपत्र लिहिलं होतं. आपणही आपणही आपल्या लाडवाचा पाक कच्चा सोडायला नको. अजून थोडा धीर धरून बघू. आणि नाहीच बांधला गेला लाडू तर तसाच भुगा ओपन मॅरेजच्या नावानं खाऊ, असं म्हणत तिनं तनुजाने डब्यात दिलेला लाडू तोंडात घातला.